हॅलो एव्हरीवन, दिस इज डॉक्टर नेहा. तर आज मी तुम्हाला तुमच्या आईबद्दल काही क्वेश्चन्स विचारणार आहे. त्यामध्ये तुम्हाला किती ॲन्सर्स येत आहेत ते बघूया. यावरून कळेल की आर यू अवेअर अबाउट युअर मदर्स हेल्थ ऑर नॉट. डज युअर मदर हॅज हायपरटेन्शन, डायबिटीज और एनी अदर डिसीज. तुमच्या आईला अजूनही पाळी येते की पाळी येणं बंद झालं आहे, म्हणजे पोस्ट मेनोपॉझल आहे का? जर पोस्ट मेनोपॉझल कंडिशनमध्ये असेल तर मेनोपॉजच्या नंतरही त्यांना कधी मध्ये ब्लिडिंगचा एपिसोड झाला आहे का? जर अजूनही मेन्सेस येत असतील तर ते रेग्युलर आहेत की इरेग्युलर आहेत, आणि जर इरेग्युलर असतील तर त्याबद्दल त्यांनी डॉक्टरांना कधी दाखवलं आहे का? रिसेंट इन्व्हेस्टिगेशन्स केलेत का? म्हणजे CBC असेल, थायरॉईड असेल किंवा USG असेल, जी अंगावरून अधिक प्रमाणामध्ये पांढरे जाणे किंवा लाल जाणे म्हणजेच ल्युकोरिया, याचं शिंकताना खोकताना युरिन पास होते का, ज्याच्यावरती कंट्रोल नाही राहत अशा प्रकारे. इफ युअर मदर इज हॅव्हिंग एनी ऑफ दीज सिम्टम्स, सो आस्क हर टू काइंडली सीक हेल्प. म्हणजे डॉक्टरांना दाखवायला पहिले सांगा. आणि आपल्याला तर माहीतच आहे की आई लोकांचं किती स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष होत असतं. तर ॲज अ किड्स इट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू लेट देम नो दॅट विल केअर फॉर देम अँड प्लीज हेल्प देम टू गेट नाईस डॉक्टर. थँक्यू.